नमस्कार मित्रांनो. आता मी कोर्टमधून निघालो आहे. निघता एक व्यक्ती भेटला. म्हणला की FIR काय असते व ती कशी नोंदवायची याबाबतची त्यांनी विचारणा केली. आता बऱ्याच वेळा असं होतं, सामान्य व्यक्ती म्हणून FIR काय आहे किंवा ती कशी नोंदवायची याबाबत आपल्याला माहिती नसते. तर आपल्याला मी थोडक्यात सांगतो की FIR म्हणजे गुन्ह्याची प्राथमिक माहिती देणे व ती पोलिसांनी ती लेखी स्वरूपात नोंदवून घेणे याला बोलतात FIR देणे. आता ही कुठल्या प्रकारची माहिती असते? ज्या दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडलेला असतो, म्हणजेच रेप, मर्डर, डकैती, सगळे अटेम्प्ट टू मर्डर असे जे काही गुन्हे आहेत, याबाबतची लेखी माहिती देणं, हे माहिती देणं व ती लेखी स्वरूपात पोलिसांनी नोंदवून घेणं, त्याला FIR घेणं म्हणतात. आता FIR कोण देऊ शकतो? ज्याच्याबरोबर सुद्धा तो गुन्हा घडलेला आहे व तो गुन्हा घडताना कोणी पाहिला आहे, अशी व्यक्ती FIR देऊ शकते. आता गुन्हा घडताना पाहिला आहे म्हणजे काय? समजा की तुम्ही एक एक मर्डर होताना पाहता आणि तो मर्डर झालेला व्यक्ती आता तो मेलेला आहे, तो तर काही FIR देऊ नाही शकत. पण त्याचा मर्डर होताना तुम्ही पाहिला आहे म्हणून तुम्ही ती FIR देऊ शकता. अशा वेळी तुम्ही देखील ती FIR नोंदवू शकताय. आता आपण कुठे कुठे FIR नोंदवू शकतो? तर समजा की आता ज्या ठिकाणी तो गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणच्या जवळील पोलीस स्टेशनला जाऊन आपण FIR देऊ शकता. परंतु कधी कधी असं होतं की समजा तुमच्या मित्राचा मर्डर झाला आहे व तुम्ही त्याच्यावर उपस्थित होते आणि तुम्ही त्या ठिकाणाहून पळून गेले. आता असं समजा की तुम्ही पिंपरीला होते, पिंपरीमधून तो गुन्हा घडला आणि तुम्ही ट्रेनमध्येपासून चिंचवडला गेले, तर तुम्ही चिंचवड पोलीस स्टेशनला जाऊन ती तक्रार देऊ शकता. आता त्या FIRला काय म्हणणार? तर त्याला म्हणणार की 0 FIR. आता तिथं 0 FIR नोंद होणार, ती FIR ट्रान्सफर होणार पिंपरी पोलीस स्टेशनला आणि त्याचा तपास पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये चालू होणार. आता कधी कधी असं होतं की गुन्हा घडून सुद्धा पोलीस लोक आपली FIR नोंदवून घेत नाही. अशा वेळी आपण काय करू शकता याबाबतची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. धन्यवाद.